शुभप्रभात विद्यार्थ्यांनो. मागील तासाला उपयोजित लेखनमधलं मला वाटते बातमी लेखन झालेलं आहे. ओके, आणि एक सरावासाठी पण दिलेलं होतं, तुम्ही ते केलं असेल. आजच्या तासाला आपण उपयोजित लेखनमधील पत्रलेखन बद्दल बोलणार आहे. मी नीट लक्ष देऊन ऐका. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे 9वीमध्ये पण हे झालेलं आहे. 5वीपासून पत्रलेखन हा विषय आहे. नवीन काही नाही आहे, पण नवीन थोडंसं बदल आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. लक्षात आलं? तर पत्रलेखन हा उपयोजित लेखनमध्ये प्रश्न 5अ त्यामध्ये हे पत्रलेखन असणार आहे. प्रश्न समजते? औपचारिक आणि अनौपचारिक असे प्रश्न, अशी पत्रलेखन असणार आहेत. आणि त्याला अपठित उतार्याचा सारांश लिहा हा विकल्प प्रश्न असणार आहे. विकल्प म्हणजे ऑर, किंवा. समजते? पत्रलेखनला किंवा कुठला, किंवा म्हणजे ऑर, प्रश्न कुठला असणार आहे? सारांश लिहा. तर प्रश्न 5अ मध्ये पत्रलेखन हा प्रश्न 6 मार्काला असणार आहे. आता पत्रलेखनचे 2 भाग आहेत, अनौपचारिक आणि औपचारिक. लक्षात येते? अनौपचारिक पत्र तुम्हाला 5वी ते 7वीपर्यंत झालेले आहेत बघा. म्हणजे कौटुंबिक घरगुती पत्र, आईला, बाबांना, मित्रमैत्रिणीला, दादा, आजी, आजोबा अशी घरगुती पत्र म्हणजे अनौपचारिक. आणि औपचारिक पत्र म्हणजे ऑफिशियल लेटर, म्हणजे व्यावसायिक पत्र. समजते? कार्यालयीन पत्र. असे 2 पत्रलेखनाचे काय आहेत? प्रकार आहेत यावर्षीसुद्धा. आणि 6 मार्काला हा प्रश्न असणार आहे. तर अनौपचारिक पत्रलेखन मी फक्त कसं लिहायचं ते तुम्हाला तोंडी सांगते, सगळं तुम्हाला आठवेल. त्याच्यामध्ये काय आहे? कौटुंबिक. अनौपचारिक म्हणजेच कौटुंबिक. मग कुणाला लिहितो आपण? जिव्हाळ्याच्या व्यक्तीला आपण जे पत्र लिहितो, पत्र पाठवलं जातं, त्याला कौटुंबिक पत्र म्हणतात. आणि औपचारिक म्हणजे मागणी, विनंती करणारे पत्र, ऑफिशियल लेटर. लक्षात आले? अनौपचारिक आणि औपचारिक फरक समजला आधी? अनौपचारिक आणि औपचारिक शब्दांमध्ये साम्य आहे, पण पत्रलेखनामध्ये खूप फरक आहे. अनौपचारिक म्हणजे कौटुंबिक. समजते? हे पत्रलेखन मला वाटते झालेलं आहे तुम्हाला शिकवून. उजवीकडे तुमचा काय असतो? तो पत्ता असतो. मी थोडंसं रिमाइंड करते, रिव्हिजन करते. नीट लक्ष देऊन ऐका. जे तुम्ही 5वीपासून लिहित आला आहात, उजवीकडं कोपऱ्यात तुमचं नाव किंवा अ, ब, क, तुमच्या घराचा पूर्ण पत्ता. डावीकडं मायना म्हणून समजा बाबांना पत्र लिहायचं असेल तर तीर्थरूप बाबा यांना साष्टांग नमस्कार. लक्षात आलं? त्याच्यानंतर 3 पॅरेग्राफमध्ये आपण लिहितो. मुख्य विषय मधल्या पॅरेग्राफमध्ये लिहितो, उतार्यामध्ये. सुरुवातीला आपण बॅकग्राऊंड म्हणून बरेच दिवसात तुमचं पत्र आले नाही किंवा परवाच तुमचे पत्र मिळाले, पत्र वाचून खूप आनंद झाला, असे 1-2 वाक्य लिहितो. दुसऱ्या उतार्यामध्ये आपण काय लिहितो? कंपल्सरी मुख्य विषयाला धरून अनुसरून लिहितो. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये परत चौकशी किंवा खुशाली असं लिहितो. बाकी इकडील सर्व ठीक आहे, आम्ही सर्वजण बरे आहोत, तुम्ही कधी इकडे येणार, अशा अर्थाचं लिहितो. आणि उजवीकडेच कोपऱ्यात तुझाच मित्र किंवा तुमचाच मुलगा असं काहीतरी लिहितो बघा. आठवत आहे ना तुम्हाला? असं तुमचीच, तुझीच. समजते? आजी आजोबांना लिहायचं असेल तर आपला असं लिहितो बघा असं. आणि लिफाफा तयार करतो. हे लक्षात आलं तुम्हाला? अनौपचारिक म्हणजे कौटुंबिक पत्र, घरगुती पत्रामध्ये लिफाफा लिहितो, कारण ते आपण पर्सनल घरच्या ॲड्रेसवर पाठवत असतो. हे झालं अनौपचारिक. आता औपचारिक पत्र बघा, मागणी किंवा विनंती करणारे पत्र असतं. हे पत्र कार्यालयीन आणि व्यावसायिक पत्र समजलं जातं. आता पत्र लिहिताना दक्षता घ्यायची आहे. कुठलं? मी आत्ता जे सांगते सगळं ते औपचारिक पत्राचं सांगते. तर परीक्षेमध्ये कृतीमध्ये दिलेला मजकूर कंटाळा न करता वाचायचा आणि समजून घ्यायचा. आपण कंटाळा करतो वाचायला स्टुडंट्स, अजिबात करायचं नाही. तर नीट विषय समजून घ्यायचा. दिलेल्या माहितीत विषय काय आहे, आयोजक कोण ते शोधा, त्याचा तपशील पाहावा. म्हणजेच काय? नाव, पत्ता. समजा कधी कधी काय असतं, प्रश्नपत्रिकेमध्ये नाव आणि पत्ता दिलेला असतो. मग ते तुम्हाला कळलं पाहिजे, कोण पत्र लिहिते, कुणाला लिहिते, ते तुम्ही शोधायचं आहे. यामध्ये कोण पत्र लिहितो, कशासाठी, म्हणजेच विषय, याचा पण शोध घ्यायचा. आणि कुणाला पत्र लिहितो, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. पत्र लिहिणारा, कोणाला पत्र लिहितो तो, आणि विषय. दिलेल्या विषयाच्या रोधाने साध्या वाक्यात सुटसुटीत सहज समजेल असं लेखन करा. कालच्या पण तासाला ते सांगितलं, सोपी वाक्य असू देत.
मुख्य मजकुरात 3 परिच्छेद जनरली असावे. लक्षात आलं. ईमेल प्रकल्पात पत्राचे लेखन करताना दिनांक, प्रति, मायना, विषय, महोदय, मुख्य मजकूर, समारोप, पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता असा आराखडा असावा. आता हे जे पत्रलेखन करायचं आहे ते ईमेल स्वरूपात करायचं आहे, ते मी सांगते नंतर अनेकदा. प्रेषक, प्रति यांचे पत्ते कृतीपत्रिकेत दिलेले असतील तेच लिहावे. दिले नसतील तर तुम्ही मनाने लिहू शकता, पण दिले असतील तर मात्र दुसरे लिहिले तर 0 मार्क्स मिळतात. समजते. त्याच्यानंतर पत्राच्या शेवटी त्या लिहिणाऱ्याचे नाव, पत्ता आणि ईमेल ID लिहावा. आता पत्रलेखन आत्तापर्यंत तंत्रज्ञान बदलते स्टुडंट्स. आमच्या वेळेचा वेगळा काळ होता, प्रत्येक गोष्ट पत्रलेखन होत होतं. तुम्ही म्हणाल आता पत्र आपण लिहितो कुठं, पण आपण मेल तरी पाठवणार आहोत ना. उद्या तुम्ही जरी टॉप करिअरिस्टला गेलात तरी, टॉप करिअरिस्ट झालात तरीसुद्धा मेलच्याद्वारे आपले पत्रव्यवहार चालूच आहे. फक्त काय झालं आहे, तंत्रज्ञान बदललं आहे. इथे मेल टाकला की लगेच तिकडे पोचतो. म्हणजे पोस्ट ऑफिस, पोस्टमन ह्याच्यामध्ये जे 1, 2, 3 दिवस जात होते ना, तो प्रकार होत नाही ना. 10व्या मिनिटात तिथे मेल पोचतो. मग मेल ID, मेलद्वारे जे आपण मेल पाठवतो म्हणजेच पत्र पाठवतो. समजते का. तर असं काही समजायचं कारण नाही की बुवा आता कुठं पत्रलेखन वगैरे लिहायचं, तर मेल पाठवणे म्हणजेच पत्रलेखन. आणि त्यामुळं मी जे आत्ता तुम्हाला म्हटलं होतं की औपचारिक पत्रामध्ये, कार्यालयीन पत्रामध्ये, व्यावसायिक पत्रामध्ये मुद्दाम तिन्हीचा उल्लेख केला. ओके. एकच बदल आहे की मेल ID नवीन तंत्रज्ञानानुसार पत्र लिहायचं आहे. आता आपण लिफाफा लिहून चालणार नाही आहे, कारण लिफाफा काय आपण पोस्टाच्या पेटीत टाकणार नाही आणि पोस्टमन नेऊन देणार नाही आहे. समजते. मेल पाठवणार आहे. त्यामुळं इयत्ता 10वीमध्ये जे व्यावसायिक, कार्यालयीन, व्यावसायिक किंवा औपचारिक पत्र लिहायचं आहे ते नवीन तंत्रज्ञानाला अनुसरून लिहायचं आहे. समजते तुम्हाला. तर तुम्हाला नंतर मी पॅटर्न देते, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल सगळं डाव्या साईडला लिहितो. तुम्ही आता मेल वगैरे पाठवत असाल, कदाचित तुम्हाला सगळं माहितीसुद्धा असेल, इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला झालेलंही असेल. लक्षात आलं. नीट लक्ष द्या. आता ह्याची जी गुणविभागणी असते ना, ती थोडीशी नीट लक्ष देऊन बघा की 6 मार्क्स आहेत. समजते. तर हे 6 मार्क्स आहेत, त्याची गुणविभागणी नेमकी कशी असते पत्रलेखनामध्ये ते थोडंसं माहिती असू दे. बघा, नीट लक्ष देऊन बघा. 2 गुण आहेत ते मायना, दिनांक, विषय याला आहेत. त्याच्यानंतर 3 मार्क आहेत ते योग्य मजकूर, तुम्ही कशा पद्धतीनं मजकूर लिहिताय आणि सगळे मुद्दे त्यात आलेत का त्याला आहे. आणि पत्राचा शेवट म्हणजेच पत्र लिहिणाऱ्याचा जो पत्ता आहे त्याला मार्क्स 1 आहे. समजते. परत सांगते. मायना, दिनांक, विषय ह्याला 2 गुण, योग्य मजकूर लिहिलेला असेल सगळा व्यवस्थित तर 3 गुण आणि पत्राचा शेवट त्याला 1 गुण, असे तुमचे काय आहेत, एकूण 6 गुण आहेत. त्यामुळं सर्व मुद्द्यांचा विचार करून एकत्रित गुणदान केलं जातं. म्हणजे गुण असे वेगळे दिले जात नाहीत, म्हणजे इथे 2 इथं 3 पैकी 1.5 असं नाही. सगळं पेपर तपासला एक्झामिनरनं की टोटल मार्क्स टाकले जातात. हे लक्षात आलं. आता औपचारिक पत्रलेखनामध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी येतात बघा. परत एकदा सांगते. दिनांक, प्रति लिहिल्यानंतर व्यक्तीचा हुद्दा समर्पक लिहिणे आणि पत्राचा विषय लिहिणे. तुम्हाला माहिती आहे मायनामध्ये जे लिहितो आपण ते दिनांक आता डावीकडे लिहायचे आहे बरं का. दिनांक उजवीकडच्या कोपऱ्यामध्ये काहीही लिहायचं नाही. इयत्ता 10वी मराठी औपचारिक पत्रलेखनमध्ये. समजते. डाव्या साईडला मार्जिनला धरूनच, सगळं मार्जिनला धरूनच लिहायचे, पॅरेग्राफ करायचा नाही. मग दिनांक, त्याच्यानंतर बघा प्रति लिहिल्यानंतर त्या व्यक्तीचा हुद्दा म्हणजे मुख्याध्यापक असतील, मॅनेजर असेल, व्यवस्थापक असेल. समजते. आणि पत्राचा विषयसुद्धा त्या रेषेला धरूनच लिहायचा आहे, खालच्या ओळीला मात्र. समजते तुम्हाला. तर एक मार्जिनला धरून सलग लिखाण करायचं आणि अचूक शब्दात नेमका आशय मांडायचा. फार फापट पसारा औपचारिक पत्रात करायचं नाही, मुद्देसूदच लिखाण करायचं आहे. आणि पत्राच्या शेवटी डावीकडेच पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहायचा आहे. उजवीकडं कोपऱ्यात काहीही येत नाही. हे नवीन तंत्रज्ञानानुसार मेल ID जसा पाठवतो तसंच लिहायचं आहे. लिफाफासुद्धा करायचा
नाही. मग पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता कुठे येणार? डावीकडे येणार, कारण आपण नेटवरनं इंटरनेटवरनं पाठवणार ना, मेल करतो ना, मेल ID वरून. लक्षात आलं? त्यामुळे लिफाफासुद्धा नाही. हे आधी कळलं. परत सांगते, डावीकडं मार्जिनला धरून दिनांक येणार पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्या प्रती लिहिणार, तला पहिली वेलांटी, त्याच्यानंतर हुद्दा लिहिणार, समजते? त्याच्यानंतर विषय लिहिणार आणि त्याच्यानंतर मुख्य आशय. आता ह्याच्यामध्ये बघा आराखडा इथं दिलेला आहे. परत एकदा बघा, दिनांक 20 जून 2020. मला वाटते पहिल्यापासून आपण शिकत आलो आहे. महिना जो आहे तो शब्दात लिहायचा, जून. 20/6/20 नाही बघा, 20 जून लिहिले बघा. लक्षात आलं? समजा आता तुम्हाला 20/8/20 लिहिलं तर हे रॉंग आहे, असं लिहायचं नाही. समजते? तर महिना जो आहे तो शब्दामध्ये लिहायचा आहे, बाकी अंकामध्ये लिहायचं. तारीख आणि साल अंकामध्ये, ते बघा लिहून दाखवले, 2 मार्च 2021 अशीच तारीख लिहायची. लक्षात ठेवायचं बरं का. त्यानंतर बघा प्रती, त्याच्यानंतर एक लाईन ब्लँक सोडले, ड्रॉ करायची नाही. त्याच्यानंतर प्रती बघा, तला पहिली वेलांटी आहे, मायना म्हणजे त्याला म्हणतो आपण, पण लिहिताना प्रती लिहायचं. त्याच्यानंतर हुद्दा लिहायचं, ज्या व्यक्तीला आपण लिहिणार पत्र आहे ते हुद्दा, त्यांचा पत्ता लिहायचा व्यवस्थित, मॅनेजर वगैरे ते व्यवस्थित हुद्दा लिहायचा आहे. पत्तासुद्धा नाही लिहिला तरी चालेल. त्याच्यानंतर बघा एक लाईन ब्लँक सोडायची आणि विषय लिहायचा. विषय बघा मार्जिनला धरून लिहिले बघा, लक्षात येते का? विषय मार्जिनला धरून एका ओळीत संक्षिप्त लिहायचं. त्याच्यानंतर महोदय किंवा महोदया किंवा आदरणीय मुख्याध्यापिका, लक्षात आलं, असे शब्द पाहिजे. त्याच्यानंतर 5-6 ओळीमध्ये मुख्य विषय लिहायचा, डायरेक्ट विषय लिहायचा. जास्त फापट पसारा नाही करायचा. परत सांगते, पाल्हाळपणा नको आहे, जे आहे ते मुद्देसूद लिहायचं. ओके. त्याच्यानंतर नीट लक्ष द्या, एक लाईन परत आपण इथे ब्लँक सोडलेली आहे, फक्त ड्रॉ करायची नाही. डावीकडंच कोपऱ्यामध्ये तिथं पहिल्यांदा लाईन ड्रॉ केली ना, तिथे आपला विश्वासू लिहायचे. आणि डावीकडं हे जे सर्कल केलं तिथं मात्र काय करणार आहात तुम्ही? तिथे काय करणार आहात तुम्ही? पत्र ज्याला लिहितो त्याचा आपण काय करणार आहोत? पूर्ण पत्ता लिहायचा आहे. समजलं? हे बघा लक्षात आलं? सर्कल केलं, जिथं लाईन दिली आहे तिथं आपला विश्वासू मराठीमध्ये सही, समजते? आणि डावीकडंच कोपऱ्यामध्ये पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता, सॉरी, ज्याला पत्र लिहितो त्याचा पत्ता. आणि मेल ID कंपल्सरी लिहायचा. लक्षात आलं? तर कंपल्सरी मेल ID लिहायचा आहे. परत एकदा सांगते बघा, सगळं डावीकडं कोपऱ्यात येणार. पहिल्यांदा दिनांक कशी लिहायची ते मी सांगितलं आता, लक्षात ठेवायचं. प्रतीमध्ये काय आहे? ज्या व्यक्तीचा हुद्दा, लक्षात आलं? आता साधारण समजा मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, कराड, लक्षात आलं? त्याच्यानंतर विषय, त्याच्यानंतर आदरणीय, माननीय, महोदय किंवा महोदया असा शब्द, त्याच्यानंतर मुख्य विषय, त्याच्यानंतर डावीकडंच काय लिहिणार तुम्ही? आपला विश्वासू म्हणून तुमचं नाव. जर कृतीपत्रिकेमध्ये पत्र लिहिणाऱ्याचं नाव वेगळं असेल तर ते नाव यायला पाहिजे. ओके. आणि सर्कल करून काय करायचं आहे? सर्कलमध्ये परत पत्ता लिहायचा आहे. कुणाचा? जो पत्र लिहितो त्याचा, म्हणजे तुमचा. पण कृतीपत्रिकेमध्ये जर पत्र लिहिणाऱ्याचं नाव आणि पत्ता असेल तर तो लिहायचा. म्हणजे पहिल्यांदा प्रतीमध्ये ज्याला पत्र लिहितो त्याचा, आणि खाली डावीकडे सगळ्यात शेवटी जो पत्र लिहितो त्याचा पत्ता, पण मेल ID कंपल्सरी लिहायचा. समजलं? हे झालं औपचारिक पत्रलेखन. गेल्या वर्षीसुद्धा तुम्ही औपचारिक पत्रलेखन लिहित होता, पण नवीन तंत्रज्ञानानुसार मेल ID सह नव्हता, म्हणून जसं आपण लिहित होतो तसंच होतं 8वीत. पण 10वीत मात्र परत सांगते, मेल ID नुसार लिहायचं आहे, नवीन तंत्रज्ञानानुसार लिहायचा आहे. समजलं? ओके. धन्यवाद. आता पुढच्या आणखीन एक व्हिडिओ मी आज लगेच पाठवते. थोडंसं व्याकरण घेते आता.
समजते. आणि निबंध ह्याचा सॉरी पत्रलेखनाचा एक विषय देते मी सराव म्हणून, तुम्ही काय करून ठेवा, लिहा. आणि शिवाय एक व्याकरणाचा एक काय करते, व्हिडिओ पाठवते. ओके, म्हणजे मंडेपासून आपल्याला पत्रलेखन निबंध काय आपण रिव्हिजनमध्ये घेऊ शकतो. ओके, धन्यवाद.